मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात अचानक कुवेतच्या दिशेने आलेली संशयास्पद बोट गेटवेला धडकली। कुवेतच्या दिशेहून बोट आल्याने मोठी खळबळ उडाली। बोटीत 3 लोक होते। ते खाली उतरणार तितक्यात पोलिसही घटनास्थळी पोहोचले। आणि पुढे काय घडलं पहा त्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात कुवेतच्या एका संशयित बोटीसह 3घांना मुंबई पोलिसांच्या पेट्रोलिंग टीमने पकडलं। बोटीतील 3घेही कुवेतहून बोट चोरून समुद्रमार्गे मुंबईत दाखल झाले होते। धक्कादायक बाब म्हणजे त्यांना कुठेही अडवण्यात आलं नव्हतं। दरम्यान 3घांकडे काही संशयास्पद आढळून आलं नाही। 3घेही भारतीय असून त्यांची चौकशी आता केली जात आहे। तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातले 3घे मच्छीमार कुलाबा पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत। त्यांची नावे एंटनी निडिसो डिटो आणि विजय एंटनी अशी असल्याचं समोर आलंय। अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही। मच्छीमारांनी सांगितलंय की कुवेतमध्ये थकीत बाकी आणि पगार न दिल्याने तिथल्या मालकाची बोट चोरी केली होती। मासे पकडणाऱ्या कंपनीने ही 3घे काम करत होते। 3घे तिथे मालक आणि नोकरी देणाऱ्यांनी अत्याचार आणि शोषण केल्याचा आरोप 3घांनी केलाय। त्यांना मारहाण केली जायची आणि वेळेवर खायला दिलं जात नव्हतं। त्यांचे पासपोर्टही काढून घेण्यात आले होते। त्यामुळेच त्यांनी मालकाची बोट चोरी केली असा दावा केला आहे। एका अधिकाऱ्याने सांगितले की गेल्या 12 दिवसापासून ते न थांबता बोट चालवत होते। त्यांनी 3 ते 4 दिवसापासून काही खाल्लं नव्हतं। त्यांच्याकडचं धान्य संपलं होतं। कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही, पण नाव हटवण्यात आली असून ती सुरक्षित ठेवली आहे। कुलाबा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की सुदैवाने मच्छीमार शस्त्र किंवा स्फोटक नेत नव्हते, पण असे असतं तर काय असा गंभीर मुद्दा उपस्थित होतो। सुरक्षित त्रुटीला कोण जबाबदार? इतक्या अंतरावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बोटीकडे कोणाचंही लक्ष कसं गेलं नाही? कुवेतची नाव अरबी समुद्रमार्गे भारतीय किनारपट्टीवर कशी पोहोचली असे प्रश्न आहेत।